अरे आवाज असा गेला पाहिजे की परत उद्या पोत सोडायला लागायला पाहिजे. भारत माता की भारत माता की वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आज दिगंची जिल्हा परिषद गट आणि मिटलापूर पंचायत समिती गण दिगंची जिल्हा परिषद गटाचे उमेदवार एक निष्कलंक चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व अजात शत्रू ज्यांना संबोधलं जातं असे सर्वांच्या मनावरती राज्य करणारे वारकरी संप्रदायातील एक आदर्श व्यक्तिमत्व माननीय कल्लाप्पा कुटे नाना माझा तरुण सहकारी मित्र गेल्या अनेक वर्ष चळवळीमध्ये काम करणारा युवा चेहरा माननीय वैभव हेगडे उपस्थित माननीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजाभाऊ आटपाडी नगरीचे पहिले नगराध्यक्ष माननीय युटी जाधव सर दिगंची आणि तालुक्याचे नेते माननीय हनुमंतराव देशमुख साहेब व्यासपीठावरती उपस्थित माजी जिल्हा परिषदेचे सदस्य जनार्दन निंबल साहेब कालच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला ते कवकुळी गावचे सुपुत्र माननीय श्रीरंग अण्णा नगरसेवक माननीय ऋषी देशमुख उमाजी चव्हाण माननीय संदीप पुजारी डॉक्टर कर्णे साहेब काळे साहेब आपल्या मिटलापूर गावचे तरुण सरपंच माननीय बाळासाहेब बरेच मान्यवर आपले दिलीप पाटील साहेब आहेत आपले अजित जाधव पैलवान भगवान गणस माजी सरपंच गणसवाडी कलापना कुटे साहेबांचे चिरंजीव आपले देशमुख साहेब आहेत देशमुख वाडीचे आता बरेच जण आहेत मी राजेंद्र खान घेतलं त्याशिवाय पुढे जाता येईल पहिल्यांदा घेतलं देवण काळे सर आहेत मोहन भाऊ आहेत आपले माजी जंटी सदस्य कुंभार साहेब आहेत लवटे साहेब आहेत आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी तुम्ही सर्वजण कुठे नानांची उमेदवारी तुमच्या जीवावरती आहे. माझा मित्र दुसरा गणेश बुधवार त्याचा कालच प्रवेश झालाय तुम्हाला गणेश ओळखत आहे ना त्याने पुंग्या टाईप करून टाकले का अमोलला खाली बसले हनुमंतराव देशमुख साहेबांचे चिरंजीव आहेत पुढं साहेब ते जिल्ह्याला राहिलेत माझी नाव घेतलं नेते म्हणतात आहे मी त्यांचं नाव घेतलं पाटील साहेबांचं कुणी जरी पाटील व्यासपीठावरती असल्याशिवाय फाईट होत नाही नेते म्हणायचं आहे ना पुढे इकडे ते बरोबर आहे बस पुढे तर निवडणूक आता रंगात यायला लागले आणि सगळे तज्ञ आता इकडं उतरायला लागले दिगंची गटामध्ये अशी भाषणं करायला लागली कुठे नानाच्या विरोधात नेमकं बोलायचं काय हा प्रश्न त्यांच्या मनात आहे. काय बोलणार त्याने काही कुणाचं नुकसान केलं नाही कुणाच्या वाळल्या पाचोल्यावरती पाय दिला नाही हडपाहडपीमध्ये त्यांचं कुठं नाव नाही काय नाही बोलणार काय. एक चांगला माणूस जिल्हा परिषद मध्ये गेला पाहिजे ही भाजपची भूमिका आहे आणि म्हणून अमरशे देशमुख साहेब आणि आम्ही कुठे नानांना विनंती करून उभा केलाय की तुम्ही भाजपमध्ये आला पाहिजे
आणि उभा राहायला पाहिजे. कुठे नानांची उमेदवारी ही हक्काचं संरक्षण करण्यासाठी आहे. कुठे नानांची उमेदवारी हे हक्काचं संरक्षण करण्यासाठी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानाने जे आम्हाला अधिकार आणि हक्क दिले त्याचं संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. कुठे नाना मागे पंचायत समितीचे सदस्य होते. वैभव मला वाटते ग्रामपंचायतला होता ना तुका पहिल्यांदाच वैभव पंचायत समितीची निवडणूक लढवतोय. राजेवाडी गाव एका बाजूला मतदान करणार आहे. जिंबल साहेबांच्या प्रवेशामुळे लिंगुडे गावामध्ये चांगलं वातावरण तयार झालेलं आहे. दिगंजीचं तुम्हाला माहित आहे, एकदा वारं फिरलं का फिरलं, परत दिगंजी तर तुम्हाला ऐकत नाही. आणि म्हणून ही निवडणूक आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक लढायची आहे. काळजीपूर्वक. आटपाडी नगरपंचायतीची जेव्हा निवडणूक लागली तेव्हाची क्लिप लोकांमध्ये फिरते म्हणजे सगळ्या लोकांच्या व्हॉट्सअप वरती फेसबुक वरती की तुम्ही कसं काय अतिक्रमण करताय, असं करता कामा नये. महाराजांनी तसं स्टेटमेंट केलं तिथं आणि लगेच परत 1 महिना झाला का इकडं आज भरून ठेवलाय. असं कसं चालत राजकारण? आणि ते राजकारण नुसतं पैशाच्या जोरावरती चालू आहे. हे काय किराणा मालाचं दुकान आहे काय? मतदार म्हणजे बोला तुम्हाला किती द्यायचं? लोकांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे. पैशाचा माज आणि मस्ती जिरवण्याची संधी चालून तुमच्या समोर आली आहे आणि तो पैशाचा माज तुम्ही जिरवाल अशी आम्हाला अपेक्षा आहे. सगळी आटपाडी इकडंच आहे. मी आता करगणी जिल्हा परिषद गटात 13 बैठका घेऊन आलो. तिथली लोक म्हणली सगळे कार्यकर्ते करगणीलाच गेले. म्हटलं जावं लागतंय आदेश आल्यावर त्यांना. कुठे नानांना मी विचारलं कसं कसं आहे वातावरण. कुठे नाना नुसतं हसते. त्यांच्या स्माइल मध्येच कळतंय काय आहे ते. त्यामुळं विठलापूर गावातल्या सर्व लोकांनी अत्यंत विचारपूर्वक मतदान करण्याची वेळ आली आहे. आमचा नेता उभा आहे, नेत्याचा पोरगा उभा आहे. या निवडणुकीचा अर्थ तसा नाही आहे. तुम्ही तशी निवडणूक बघू पण नका. तशी जर तुम्ही निवडणूक बघितली तर पुढच्या 2 पिढ्यांची माती होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून तुम्ही विचारपूर्वक मतदान करण्याची आवश्यकता आहे. आणि तशा पद्धतीनं दिगंजी जिल्हा परिषद गटातली लोक ही मतदान करतील आणि कुठे नानाला जिल्हा परिषद सांगलीला मोठ्या मताच्या फरकाने निवडून देतील. पण कामाच्या बाबतीमध्ये आम्ही कुठंच कमी नाही. तुम्ही सांगाल ते काम करायला आम्ही तयार आहे. विकास 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 म्हणून हे डांगोरा पिटतायत. आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही फरार केलं. अरे तुमच्या आता आमदारकी 14 पासून 14, 19, 24 तुम्ही एखादं काम केलं म्हणजे तुम्ही काय उपकार केला अशाचा भाग नाही. लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे, लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे. मी विधान परिषदेचा आमदार होतो, मी फंड दिलाय. मी काय माझ्या घरचा दिलाय? सरकारचे पैसे आहेत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आमची आहे. पण तुम्हाला तेही जमलं नाही. आज तुम्ही जे तालुक्यामध्ये सांगताय आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही फरार केलं. लोक प्रश्न विचारतायत, समोर विचारतायत आणि लोकांनी ते विचारायलाच पाहिजे. दिगंजी जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक गावात विधान परिषदेचा आमदार असताना किंवा मागे जिल्हा परिषद मध्ये आपली सत्ता असताना समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकरांना मिळालेला असताना
करोडो रुपयाचा निधी गावागावातल्या सरपंचांना दिलेला आहे, तेव्हा मी कुठला गट, कुठला पक्ष, कुठलं गाव असं विचारलेलं नाही. आपल्या तालुक्यातला मतदार आहे, आपल्या तालुक्यातलं गाव आहे, आपल्या तालुक्यातल्या गावचे सरपंच आहे असं समजून तो निधी दिला आहे. आणि त्यामुळं जिल्हा परिषदची निवडणूक झाल्याच्या नंतर जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांना सोबत घेऊन मी जरी या विधानसभा मतदारसंघाचा आमदार नसलो तरी इथल्या आमदारांपेक्षा कमी निधी तुम्हाला पडू देणार नाही हा शब्द तुम्हाला घेण्यासाठी आलो आहे. अजिबात नाही. आणि दादागिरी ठेचून काढायची, आपल्याला मोडून काढायची. ही सत्तेची मस्ती जास्त काळ चालत नसते. सत्तेचा माज चांगला नसतो आणि तो सत्तेचा माज या लोकांना चढला आहे. पोलीस स्टेशनचा गैरवापर, महसूलचा गैरवापर, तलाठी अण्णासाहेबांपासून सर्कल पर्यंत, नायब तहसीलदारांपासून वरच्या अधिकाऱ्यांच्या पर्यंत लोकांना त्रास देता येतो का याचा सातत्याने विचार केला जातो. परंतु आम्ही प्रत्येक वेळेस कुठल्याही कार्यकर्त्याला अडचण आली तर त्याच्या भोवतीला संरक्षणाचं कवच आम्ही उभा करतोय आणि त्या कार्यकर्त्याला अजिबात त्रास देत नाही. मार्केट कमिटी यांच्या ताब्यात गेली. दिगंजीच्या पेट्रोल पंपावरती 25 लाखचा घोळ झाला. जो उठतोय टाकतील. जो आहे तुमच्या बापाची प्रॉपर्टी आहे, गाड्या आल्या तर लगेच तिथं पेट्रोल पंपावरती टाकातील. काय प्रकार आहे. आणि रेकॉर्डिंग बाहेर काढलंय. एवढी छोटी संस्थेमध्ये तुम्ही एवढा मोठा फ्रॉड करू शकता. उद्या एखादं चांगलं पद मिळालं तुम्ही काय कराल याची कल्पना सुद्धा केलेली बरी नाही. अशी परिस्थिती या तालुक्याची आहे. दिगंजी जिल्हा परिषद गटातल्या लोकांनी अत्यंत विचार करण्याची आवश्यकता आहे. ही जिल्हा परिषदची निवडणूक म्हणून याच्याकडे बघू नका. पंचायत समितीची निवडणूक म्हणून या बाबीकडे बघू नका. एखादा कार्यकर्ता कुणबी दाखल्यावरती उभा राहतो ते आपण समजून घेऊ. परंतु ज्या माणसाला ओबीसीच्या लोकांनी पुढारी केलाय त्या ओबीसीच्या आरक्षणावरती जर गदा आणत असेल तर तुम्ही त्याची जागा त्यांना राखून दिली पाहिजे. तुम्ही आता वेळेची वाट बघू नका. हे चेकिंग करायचं चालू आहे. जर हा प्रयोग सक्सेस झाला तर तुमच्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंचापर्यंत सर्व ठिकाणी अशा दाखल्यावरती लोकांना उभा करून तुमच्या आरक्षणाचा गळा घोटायचं काम सुरू आहे. आणि याच्यावरती त्या पार्टीच्या लोकांना, आमच्या पार्टीचे लोक सोडून द्या, त्या पार्टीतील लोक जी मागे पुढे फिरतायत, जे स्वतःला पुढारी समजतायत, पांढरे कपडे घालून फिरतायत, चौकामध्ये येतायत, प्रचार करतायत, त्या लोकांना माझा सवाल आहे की तुम्ही विचारपूर्वक मतदान करण्याची आवश्यकता आहे. या निवडणुकीमध्ये अत्यंत विचारपूर्वक. आमदारांनी पण काही ठिकाणी असे उमेदवार उभा केले. पंचायत समितीच्या माडगोळे घरात पण असा उमेदवार उभा आहे. काल परवा झालेल्या नगरपंचायत मध्ये पण तुम्ही अशी माणसं उभा केले. जे मराठवाड्यामध्ये चालत होतं, जे विदर्भात चालत होतं, ते तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात ते आत्मानित करून पाहताय. आणि त्याला या राज्यकर्त्या लोकांचं पाठबळ आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबींचा तुम्ही नीटपणे विचार करा. यांना जर यांची जागा नाही दाखवली, पैसे कुठले आहेत? पैसे कष्टाचे उस्तुडीला गेले, काय मेहनत केली आहे, किराणा मालाचं दुकान आहे, पुढे बाजून पैसे कमवले, काय हे सगळे भ्रष्टाचाराचे पैसे आहेत, सावकारीचे पैसे आहेत, गोरगरिबांच्या मुंड्या पेरलेले हे पैसे आहेत. आणि त्या पैशाच्या माझावरती जर कोणी सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करत असेल तर दिगंजी जिल्हा परिषद गटातली जनता स्वाभिमानी आहे. दिगंजी गटातल्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानाने दिलेल्या अधिकाराची जाणीव आहे.
त्यांच्या हक्काची जाणीव आहे, अधिकारांचं संरक्षण करण्याची हिंमत या दिगंची जिल्हा परिषद गटाच्या लोकांच्या मनगटामध्ये आहे. त्यांचं कर्तव्य काय आहे हे आमच्या इतक्या मतदारांना माहित आहे. आणि म्हणून मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे, आपल्या हक्कावरती जर कुणी गदा आणत असेल, आपल्या अधिकाराचा जर कुणी गळा घोटत असेल, तर त्याच्या नरडेवरती पाय देण्याची जबाबदारी आपली आहे. जर तुम्ही तो नरडेवरती पाय दिला नाही तर तो पाय तुमच्या गळ्यावरती येणार आहे, तुमच्या पोराबाळांच्या गळ्यावरती येणार आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अत्यंत डोळसपणे तुम्ही बघण्याची आवश्यकता आहे. मी त्यांची काही भूमिका ऐकली आहे, परंतु त्या दिगंजीच्या सभेमध्ये मी सविस्तरपणे या विषयावरती बोलणार आहे. पण इथून जाताना विठलापूर गावातल्या लोकांना तर माझी विनंती आहे, छोट्या छोट्या समाजाला प्रतिनिधित्व मिळत नाही. प्रत्येक माणूस आम्हाला राजकीय प्रतिनिधित्व मिळावं म्हणून धडपडतोय. प्रत्येक समाजाला वाटतंय की आमचा प्रशासनामध्ये टक्का वाढला पाहिजे, आमचा अधिकारी झाला पाहिजे, तहसीलदार प्रांत कलेक्टर झाला पाहिजे, पोलीस स्टेशनचा PSI, API, PI, DYSP, SP झाला पाहिजे, नायब तहसीलदार झाला पाहिजे. प्रत्येक समाजाला वाटतंय की प्रशासनातला आमचा टक्का वाढला पाहिजे. आणि प्रशासनातला टक्का वाढता वाढता राजकारणामध्ये सुद्धा आम्हाला आमच्या लोकसंख्येप्रमाणे हिस्सा मिळाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. परंतु तसं होताना दिसत नाही. निवडणुकीची उमेदवारी, तिकीट तुम्ही मेरिटचे आहात का, तुम्ही निवडून येऊ शकता का, ही क्षमता बघून दिली जाते. आज एका अल्पसंख्याक समाजातून आलेल्या मूळ ओबीसी असणाऱ्या कलापांना कुठे यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आहे. आणि ती उमेदवारी तुम्ही सार्थ ठरवली पाहिजे ही विनंती करण्यासाठी आम्ही आहोत. 2 ठिकाणी आम्ही उमेदवारी दिली आहे लोणारी समाजाला. जत विधानसभा मतदारसंघामध्ये सेगावला डॉक्टर शिवाजीराव खिलारी, तो पण व्यक्ती असाच नारायणसारखा आहे. इतर नारायणला उमेदवारी दिली आहे. इथल्या गरीब मराठा समाजापासून सर्व बहुजन समाजाला माझी विनंती आहे की निवडणूक आहे आणि चुकीच्या पद्धतीने प्रचार करत नाही, परंतु जेव्हा एखादा नेता लीडरशिप करतो, या सगळ्या बहुजन लोकांच्या पाठबळावरती पाठिंब्यावरती गेले 20-20 वर्ष सत्ता भोगतो आणि जेव्हा तिकीट वाटपाची वेळ येते, नेते ठरवतात तिकीट कुणाला द्यायचं, तेव्हा स्वतःच्या मुलाला कुणबी धागल्यावरती निवडणूक लढवण्याचे मनसुबे असतो, तेव्हा ते मनसुबे उधळण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे, ती क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. एखादा दुसरा कोणी कार्यकर्ता उभा राहिला तर ते आपण एवढं सिरियस घेतलं नसतं. आज ज्यांच्या हातामध्ये तिकीट देण्याचं आहे तीच लोक उद्या सर्व ठिकाणी तिकीट अशा पद्धतीने देतील. सुताराचा, लोहाराचा, कुंभाराचा, सोनाराचा, पूर्वा ग्रामपंचायतचा सदस्य अजून झाला नाही आणि अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर आपण चुकीच्या वळणावरती जाऊ. तालुक्याविषयी सविस्तर आम्हाला बोलायचं आहे. त्याची काय काय स्टेटमेंट येणार आहेत मला माहित आहे, त्याची मला जाणीव आहे. आणि म्हणून त्यांची स्टेटमेंट आल्याच्या नंतर 5 तारखेला दिगंची मध्ये आपण सविस्तर या विषयावरती बोलू, चर्चा करू, लोकांच्या मध्ये जाऊ. परंतु आमदार आणि इथले पुढारी ज्या पद्धतीनं ओबीसीच्या आरक्षणाचं राजकारण करू पाहत आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही, ही भूमिका तुम्ही घेतली पाहिजे. अमरशे बापूसाहेब देशमुखांनी जी भूमिका स्ट्रॉंगली घेतली, कौतुकास्पद आहे, कारण त्यांना वाटत नाही, परंतु त्यांनी भूमिका स्पष्टपणे घेतली आहे की आमची भूमिका काय आहे, आम्हाला कुठली भूमिका घेऊन पुढे जायचं आहे. आणि त्या भूमिकेशी अनेक लोक सहमत आहेत. चर्चा आहे लोकांच्या मध्ये की बापूसाहेबांनी जी भूमिका परवा दिगंजमध्ये घेतली ती भूमिका सगळ्या लोकांना मान्य आहे. आज हे सगळे इकडे पळतायत दर ठरवत, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच, माजी सरपंच
बोकडाचा दर कसा बाजारात ठरवतो तशा पद्धतीने मताचा दर ठरवायला लागले. इकडे फिरताय मध्ये वातावरण लई टाईट आहे. काय टाईट नसतं, तुम्हाला भ्रष्ट करायला लई वेळ लागत नाही. आम्हाला पंक्चर झाल्यावर हळूहळू आवाज जाते. आम्ही पंक्चर करत नाही, डायरेक्ट जागेवर बसते असं टायर त्याला मागे जाता येत नाही, पुढे पण जाता येत नाही. त्यामुळे आपल्याला ते करावं लागणार आहे. सगळ्या तालुक्याचं राजकारण घाणेरडं करून टाकलंय आणि बोंबा आमच्या नावावर मारतो. म्हणजे बिघाड करायला चालली आम्ही. तुम्ही बोकडं उचलणार, गाडी टाकणार, कापून खाणार. बिहार करतोय आम्ही. आटपाडीच्या नगरपंचायत मध्ये इतका यांना मार्च वरून आदेश आले पार्टीचे की शिवसेना भाजपची युती करा. मी म्हटलं आता नुसतं आपण ऐकू, आपण काय बोलायलो का? आधीच आपलं काम फाट्या नाव आहे, आपण गप बसायचं. होय करूया. बापूसाहेबांनी आम्हाला बोलवलं मुंबईला, परत बोलवलं कोल्हापूरला. म्हणजे वरून आदेश आहे शिवसेना भाजप अलायन्स. ठीक आहे, बापूसाहेबांना म्हणलं तुम्ही अधिकार, तुम्ही बोला. त्यांनी प्रस्ताव दिला. नगराध्यक्ष शिवसेनेचा, नगराध्यक्ष शिवसेनेचा, 9 जागा भाजपला, 8 जागा त्यांना. आता ह्याच्यापेक्षा काय प्रस्ताव असू शकतो का? आणि मग त्यात म्हणले 17-0 होणार आहे ना, आता कशाला द्यायचं, देता येत नाही. परत त्याच्या पुढचा प्रस्ताव युती करायची आहे भाजप बरोबर, गोपीचंद वगळून युती करायची आहे. कुठला प्रस्ताव आहे? गोपीचंद भाजपच्या युतीमध्ये नाही, पण युती करायची आहे. पालकमंत्री महोदयांच्या हा विषय गेला. पालकमंत्री म्हणले तुमच्या पद्धतीने युती करा, मी सगळी तिकीट गोपीचंदला देणार आहे, आम्ही युती असली करत नाही. मग ते बांधलं आणि मग युती जाधव सर फिनिक्स पक्षासारखे खुर्चीतच जाऊन बसले डायरेक्ट. आकारात ते 77 मतांनी. एकदा लोकांनी निवडणूक हातात घेतली काय होत नाही. दिगंजित पण हेच होणार आहे, सगळं वाटू द्या. सगळं होणार आहे. पण तुम्ही जर ही चूक केली ना, तुम्हाला 40 वर्ष हे निस्तारावं लागणार आहे. किती वर्ष? मी काय तुम्ही गंमत बघू नका. हे 8-7 तारखेचा विषय 9 तारखेला संपला असा ह्या निवडणुकीचा अर्थ नाही. ह्या निवडणुकीला कंगोरे वेगळे आहेत, ह्या निवडणुकीचा अर्थ वेगळा आहे. आणि त्यामुळं त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे, तुम्ही अत्यंत राजकीय दृष्ट्या प्रगल्भ होऊन मतदान करण्याची आवश्यकता आहे. आमच्या पार्टी तर करतीलच, सामान्य लोक करतील. दिगंजीच्या लोकांचा मला अनुभव आहे. मी वंचित उभा राहिलो होतो, नंबर 1चं मतदान मला दिगंजी मध्ये होतं. कोणा काय मी काही मला चहा बाजला नाही. लोकांनी मतदान केलं, लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली. तशाच पद्धतीनं ही निवडणूक दिगंजी जिल्हा परिषद गटातली लोक हातात घेणार आहेत आणि कुठे नानांना अलगद जिल्हा परिषद मध्ये नेऊन ठेवणार आहेत. अलगद आम्ही काबिल नाही. आम्ही मेहनत करू, लोकांच्या मध्ये जाऊ, लोकांना आमचा अजेंडा समजावून सांगू. राजेवाडीच्या तलावाला 0.75 TMC पाणी कायमस्वरूपी मंजूर करावं अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. जर ही आमची मागणी मान्य झाली तर मानगंगा बारमाही होणार आहे. राजेवाडीच्या तलावामध्ये पाणी आल्याच्या नंतर मी एके दिवशी तिथे गेलो होतो. 1000, 2000, 4000 लोक तिथं त्या सांडीवरती होते. आणि म्हणून सरकारकडे मी प्रस्ताव मांडला, पावसाचं पाणी आल्याच्या नंतर सांडीतलं पाणी खाली जात असताना जर हजारो लोक पर्यटन करण्यासाठी राजेवाडीला येत असतील, उर्मोटीतून जेव्हा तुम्ही पाणी द्याल आणि आमची राजेवाडी तलाव पूर्ण कायमचा भरलेला असेल, तेव्हा तिथं एक पर्यटन केंद्र राज्य सरकारनं डेव्हलप केलं पाहिजे. जलसंपदा खात्याची तिथं जमीन आहे,
त्या जमिनीमध्ये अतिक्रमण झालंय, आमचे शेतकरी आहेत, त्यांना समजावून सांगून जर एक चांगलं बोटिंग सेंटर, एक चांगलं रिसॉर्ट जर तिथं केलं तर सांगली, सातारा आणि सोलापूरची लोक तिथं हजारोच्या संख्येने येऊ शकतायत आणि राजेवाडीचं पर्यटन वाढू शकतं. आणि या प्रस्तावाला आता राज्य सरकार मान्यता देण्याचा विचार करत आहे. आम्ही नवीन नवीन विषय घेऊन चाललोय पुढं. आम्ही काय नुसतं पोलीस स्टेशनला ह्याला टाका त्याला टाका यात आम्हाला वेळ नाही आहे आणि त्याची आम्हाला गरज पण नाही. सगळे उद्योग काय चालू आहे तुम्हाला माहित आहे, ह्याचा धंदाच आहे. पण एके दिवशी पोलीस उलटले का तुम्ही आज जाल, कारण काळ काय एकसारखा राहत नसतो, ग्रहांसारखं बदलतं. ग्रहाने जागा सोडली तर मग अवघड होऊन जाईल, वाचवायला पण कोणी येणार नाही. आणि त्यामुळे दिगंची जिल्हा परिषद गटामध्ये कुणाला धमक्या देण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. तुमचं हे करून तुमचं ते करू, तुमचं फलान करू, काय करू शकत नाही तुम्ही. गोपीचंद पडळकर तुमच्या सोबत आहे. घाबरून कुणीच मतदान करायचं नाही, घाबरणाऱ्यांनी मतदान करायचं नसतं. मी परवा पुजारवाडीमध्ये बोललो, जेव्हा इंग्रज पहिल्यांदा भारतात आले तेव्हा त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहिलं की जेव्हा आम्ही भारतामध्ये आलो आणि आमचं सैन्य घेऊन आम्ही चाललो होतो, आमच्या बरोबर 2-2.5 हजार लोक होती आणि त्या इंग्रजी अधिकाऱ्यांच्या गणवेशात होती. आणि जेव्हा घोड्यावरून आम्ही निघालो तेव्हा आम्हाला रस्त्याच्या दुतर्फा लाखो लोक बघायला थांबली होती. लाखो लोक. काय आलंय, कसं आलंय, कसं दिसतंय, एकदम गोरा आहे, घोडा लय भारी आहे, त्याचा ड्रेस लय भारी आहे, त्याची बंदूक भारी आहे. सगळी लाखो लोक रस्त्यावरती. तो अधिकारी म्हणतोय त्यातल्या प्रत्येकाने एक जरी दगड मारला असता तर आम्ही सगळे मरून गेलो असतो, परंतु दगड मारलाच नाही. त्यांनी दगड न मारल्यामुळं पुढचे 150 वर्ष इंग्रज या भारतावरती राज्य करून गेले. किती वर्ष? आणि म्हणून हा इंग्रज तुमच्याकडे यायला लागला आहे. मग तुम्ही त्याला बघायचं का दगड मारायचं हे तुम्ही ठरवा. गमतीचं म्हणून मी सांगत नाही, गमतीचं म्हणून मी सांगत नाही. हे चुकीच्या पद्धतीने व्हायला लागले आणि ते होता कामा नये. आमची भूमिका उघड आहे, आमची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या भूमिकेमध्ये आत आणि बाहेर काहीच नाही, काहीच नाही. आणि त्यामुळे तुम्ही पेटून उठा, सगळे बाहेर पडा. उद्या 3, 4, 5, 3 दिवसामध्ये असं रान फिरवा ना इथलं, त्याला पळती भूमी थोडी झाली पाहिजे. राजकारणामध्ये दुसऱ्याच्या अधिकारावरती गदा आणून जर कुणी मुलाचं पुनर्वसन राजकारणामध्ये करत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. ही बाब अत्यंत विचारपूर्वक आपण लक्षात घेऊन मतदान केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी लोकांना तुम्ही प्रवृत्त केलं पाहिजे. कुठे नानांची उमेदवारी जनतेची उमेदवारी आहे, लोकांची उमेदवारी आहे. कुठे नानांना मतदान म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान आहे. कुठे नानांना मतदान म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना मतदान आहे. कुठे नानांना मतदान म्हणजे टेंबूचं पाणी जे राहिलेल्या गावाला द्यायचं आहे त्यासाठी मतदान आहे. कुठे नानांना मतदान म्हणजे राजेवाडीच्या तलावाच्या बाजूला पर्यटन केंद्र निर्माण करण्यासाठी मतदान आहे. कुठे नानांना मतदान म्हणजे राजेवाडीचा तलाव .75 TMC पाणी मंजूर करण्यासाठी मतदान आहे. कुठे नानांना मतदान म्हणजे मानगंगा नदी बारमाही करण्यासाठीचं मतदान आहे. कुठे नानांना मतदान म्हणजे ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी मतदान आहे. कुठे नानांना मतदान म्हणजे संविधानामधलं सर्वात महत्त्वाचं महत्त्वाचं कर्तव्य आपण बजावतोय यासाठी मतदान आहे. आणि त्यासाठी तुम्ही विचारपूर्वक मतदान करा. आमदाराला, बाजीरावाला, अमुकाला, तमुकाला ते बाकीचे विषय वेगळे.